देशातील विविध प्रांतांची खाद्य संस्कृती साजरी करणारा द कलिनरी कारवा हा फूड फेस्टिवल 18 ते 26 जुलै दरम्यान नाशिकमधील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये आयोजित करण्यात आला आहे। 7 शेफ, 7 पाककृती, 7 कथा या अनोख्या संकल्पनेतून खवय्यांना भारतातील झणझणीत पारंपरिक आणि सांस्कृतिक चव अनुभवता येणार आहे। कोल्हापूर, पंजाब, बिहार, कोलकाता, लखनौ आणि दक्षिण भारतातील खास पदार्थांची चव चाखता येणार असून प्रत्येक दिवसासाठी वेगळा शेफ आणि संकल्पना असेल। 18 जुलैला द साउथर्न रूटने सुरुवात होणार असून त्यानंतर रस्सा अँड रॉयल्टी, लिट्टी अँड लेक्सी ऑफ बिहार, ईट स्ट्रीट कोलकाता, पंजाबी तडका, पॅन एशियन पठार लखनौ रसोई आणि शेवटी 25 जुलैला गव्हर्नर साहेब रेस्टॉरंटमधील गाला डिनरने सांगता होईल। या हॉटेलचे व्यवस्थापक जतीश घई यांनी ही माहिती दी। मेरा सबको नमस्कार। रेडिसन ब्लू होटल एंड स्पा नासिक में हम आपके लिए लेके आए हैं अ कलिनरी कारवा। ये स्टोरी है 7 शेफ की, उनकी जर्नी की। सो 7 शेफ, 7 फूड एक्सपीरियंसेस एंड 7 स्टोरीज। हम आपको इस कारवा में लेके चले हैं अपने साथ, जहां पे आप देख पाएंगे कि 7 शेफ किस तरह से अपने जीवन के अनुभवों से आगे बढ़े और वो अनुभव कैसे उनके हाथ में आए, उनके हाथ की कला में आए और कला से कैसे आपकी प्लेट पर आए। तो इस माध्यम से आप सबके सामने हम प्रेजेंट कर रहे हैं द कलिनरी कारवा, 7 शेफ, 7 फूड एक्सपीरियंसेस, 7 स्टोरीज। थैंक यू। मी घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा फेस्टिवल कॉल्ड कलिनरी कारवा। तर कलिनरी कारवा हा फेस्टिवल आपला 18 जुलै पासून 26 जुलै पर्यंत असणार आहे, ज्याच्यात आम्ही उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत सगळे काही पदार्थांची रेलचेल प्रत्येक दिवशी एक वेगवेगळं क्विझिन घेऊन आम्ही येणार आहोत, ज्याच्यात साऊथ इंडियन, पंजाबी, बेंगॉली, कोल्हापुरी, महाराष्ट्रीयन, बिहारी अँड उत्तर भारताचे असणार ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो तो पण क्विझिन असणार आहे। तर हे सगळी दिग्गज शेफ्सची टीम आपल्या बरोबर असणार आहे आणि हे सगळे एक एक क्विझिन सादर करण्यात आपल्या समोर। तर प्लीज आम्हाला 18 जुलै टू 26 जुलै भेट द्या आणि याचबरोबर टीम 24 तास नेटवर्कचे सुद्धा आभार आमच्यापर्यंत पोहोचण्याचे आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी देण्याचे। नमस्कार। या उपक्रमात शेफ प्रसेन गवळी, संचालक अंकुर सिंग, PR मॅनेजर ऋतुजा पवार आदींची उपस्थिती होती। नाशिककरांनी या स्वादिष्ट महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।